ही महत्वाची माहिती तुम्हाला वाचवू शकते. अचानक जेव्हा वारे इथून तिथून वाहत सुटतात, वातावरणामध्ये अचानक थंडी वाढू लागते, झाडं वेली जोरजोरानं हलत असतात, तेव्हा समजून जा की चक्रीवादळ येऊ शकतं. हो, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. या चक्रीवादळापासून तुम्ही स्वतःला आणि इतरांना वाचवू शकता. त्यासाठी काही नियम लक्षात ठेवा. सांगोवांगी माहितीवर विश्वास ठेवू नका. रेडिओ, टीव्ही आणि वृत्तपत्र यात शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. मोबाईल फोन आपत्कालीन स्थितीसाठी पूर्णपणे चार्ज ठेवा. SMS चा वापर करा. महत्त्वाची कागदपत्र आणि वस्तू भिजणार नाहीत अशा संरक्षित करून ठेवा. रिकाम्या खोलीमध्ये थांबा. हलू शकतील अशा गोष्टी सुरक्षितपणे बांधा. पशुधन एकत्र ठेवा, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. आठवडाभर पुरेल असं सुकं अन्न जवळ ठेवा. वादळाच्या आणि पुराच्या धोक्याच्या पूर्वसूचना येताच आपल्या जवळच्या उंचीवरच्या ठिकाणावर जा. ही माहिती इतरांनाही द्या. योग्य नियोजन करी जीवाचे रक्षण. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.